कोपरगाव येथील क्रांतियोग संघटनेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने महाबली हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जातानाचा हलता देखावा आणि चित्रफित सादर करण्यात आली। हा देखावा पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हा देखावा सादर करण्याचा उद्देश क्रांतियोग संघटनेचे अध्यक्ष मयुरेश शिंदे यांनी सांगितलं की रामायण ही एक काल्पनिक कथा नसून ही सत्य घटना आहे। त्याचे आजही साक्षात पुरावे असून त्याला विज्ञानाची आधार आहे। ते नागरिकांना माहिती व्हावी याकरिता हा उपक्रम देखावा रूपी सादर केल्याचं त्यांनी सांगितलं। मागच्या वर्षी अब्दुल कलाम यांचा एक नाविन्यपूर्ण अग्नि मिसाईल प्रक्षेपण हा एक देखावा सादर केला होता। तर त्या देखाव्यामध्ये आम्हाला द्वितीय क्रमांकाने नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या प्रोग्राममध्ये द्वितीय क्रमांकाने आम्हाला क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं। या वर्षी आम्ही एक नाविन्यपूर्ण असा हनुमान द्रोणागिरी घेऊन जाताना आणि त्याचे सत्य किंवा त्याचे निशाण या गोष्टीवर एक छोटीशी डॉक्युमेंटरी तयार करून तो एक प्रक्षेपण करून लोकांचे जे आहे खरं खोटं हा जो प्रकार आहे रामायण ही गोष्ट जी आहे ही एक काल्पनिक नसून ही सत्य आहे असं दर्शविणारं एक डॉक्युमेंटरी आम्ही असं बनवलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही प्रक्षेपण केलं आहे। हा देखावा आहे। या देखाव्याकरिता आदित्य कुसाळकर, पत्रकार श्याम गवंडी, मयुरेश शिंदे, मनोज गवंडी, विकी शिंदे, वसंत जाधव, योगेश गवळी, केदार कानडे, प्रसाद साळवे, अश्विनी गोसावी, धनंजय सपकाळ, मनीषा जोरवेकर, अक्षय गवते आदींनी सहकार्य केले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।